नमस्कार. आपल्या सगळ्यांच्याच कुटुंबामध्ये कितीतरी गोष्टी, कितीतरी आठवणी दडलेल्या असतात, ज्या कधी सांगितल्याच जात नाहीत. तर आज आपण माय बुक नावाच्या एका भन्नाट प्रोजेक्टबद्दल बोलणार आहोत, जो एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून याच कथांना पिढ्यानपिढ्या जिवंत ठेवण्याचं काम करतो. कधी विचार केलाय का की कुटुंबातल्या या गोष्टी आणि आठवणी जेव्हा हळूहळू नाहीशा होतात, तेव्हा नेमकं काय हरवतं? ते फक्त किस्से नसतात, तर आपल्या वडीलधाऱ्यांचे अनुभव, त्यांची शिकवण आणि खरं तर आपल्या ओळखीचाच एक महत्त्वाचा भाग त्यासोबत निघून जातो. चला तर मग पुढच्या काही मिनिटात हा प्रवास एकत्र करूया. आपण सुरुवात करू कुटुंबाच्या या हरवणाऱ्या कथांच्या समस्येपासून, मग आठवणी जपण्याचा एक अगदी नवीन मार्ग पाहू. त्यानंतर आपण बघू की यात एआय कसा एक मित्र बनून मदत करतो आणि हे फक्त एक पुस्तक नाही, तर पिढ्यांमधलं एक पूल कसं बनतं. तर आपला पहिला मुद्दा आहे कुटुंबाच्या हरवणाऱ्या कथा. जरा विचार करा, आपल्या आजी आजोबांच्या आठवणी म्हणजे एका जिवंत इतिहासाचा खजिनाच आहे. पण हा ठेवा जेवढा मूल्यवान आहे तेवढाच नाजूकसुद्धा. जर तो जपला नाही तर तो सहजपणे आपल्या हातून निसटून जाऊ शकतो. आणि बरोबर याच समस्येवर एक आधुनिक आणि तितकाच आपुलकीचा उपाय समोर येतोय, तो म्हणजे मायबुक कार्यशाळा. हा आठवणी जपण्याचा फक्त एक नवीन मार्ग नाही, तर एक संपूर्ण नवीन विचार आहे. तर हे मायबुक म्हणजे नेमकं आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक एआयच्या मदतीने चालणारी आंतरपिढी कार्यशाळा आहे, जी खास कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी डिझाईन केली आहे, जेणेकरून ते त्यांच्या वडीलधाऱ्यांच्या आयुष्याच्या कथा एकत्र मिळून तयार करू शकतील आणि त्या कायमस्वरूपी जपू शकतील. पण बघा, प्रत्येक कुटुंब वेगळं असतं, बरोबर ना? म्हणूनच या कार्यशाळेची सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे तिची लवचिकता. इथे एकच कथा सांगण्यासाठी दोन वेगवेगळे मार्ग आहेत, जे प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या सोयीनुसार निवडता येतात. पहिला आहे ट्रॅक ए, जिथे आपले वडीलधारी हेच मुख्य कथाकार असतात. त्यांचं तत्वज्ञान साधं आहे. मी माझी कथा सांगतो, माझं कुटुंब ती ऐकतं आणि प्रतिसाद देतं. तर दुसऱ्या बाजूला आहे ट्रॅक बी, जिथे संपूर्ण कुटुंब सुरुवातीपासूनच एक टीम म्हणून काम करतं आणि त्यांचं ध्येय असतं, आपण सगळे मिळून आपलं मायबुक तयार करूया. आता हा जो ट्रॅक ए आहे ना, जो वडीलधाऱ्यांवर केंद्रित आहे, तो साधारण 8 आठवड्यांचा प्रवास आहे. सुरुवातीला ते त्यांच्या गतीने प्रोफाईल बनवतात, मग एआयच्या मदतीने कथा सांगतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका खास टप्प्यावर कुटुंबाला प्रिव्ह्यू सर्कलमध्ये सामील केलं जातं, जिथे ते पहिल्यांदाच ही घडणारी कथा ऐकतात. याच्या अगदी उलट ट्रॅक बी हा संपूर्ण कुटुंबाचा एक 10 आठवड्यांचा जॉईंट प्रोजेक्ट आहे. इथे सुरुवातीपासूनच सगळे एकत्र येतात. तरुण पिढी मुलाखत घेण्यासारखी कौशल्य शिकते, तर वडीलधारी मंडळी तंत्रज्ञानाची ओळख करून घेतात. एआय टूल्सचा वापरही एकत्र केला जातो, ज्यामुळे हा खऱ्या अर्थाने एक सहनिर्मितीचा अनुभव बनतो. आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, ह्या कथेमागचं तंत्रज्ञान. पण थांबा, इथे एआय म्हणजे काहीतरी अवघड किचकट असं काही नाहीये. उलट तो एका मित्रासारखा, एका विनम्र मदतनीसासारखा काम करतो. या प्रक्रियेत एआय खरंच एका मदतनीसासारखं आहे. विचार करा, एक असं टूल आहे जे आठवणींना उजाळा देण्यासाठी छोटे छोटे प्रश्न विचारतं. दुसरं एक टूल आहे जे बोललेल्या गोष्टी आपोआप लिहून काढतं आणि त्यांना एका व्यवस्थित कथेत मांडतं. आणि तिसरं एका डिजिटल डायरीसारखं काम करतं, जिथे संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन या कथेला एका सुंदर पुस्तकाचं स्वरूप देऊ शकतं. आणि ह्या सगळ्याचा गाभा आहे एक खूप महत्त्वाचं तत्त्व: वडीलधाऱ्यांना सन्मान आणि अधिकार वाटावा, फक्त तितकंच एआय शिकवलं जातं. उद्देश तंत्रज्ञानाने त्यांना घाबरवणं नाही, तर त्यांना सक्षम करणं हा आहे, जेणेकरून त्यांच्या कथेवर त्यांचंच नियंत्रण राहील. ठीक आहे, मग ह्या सगळ्या प्रवासाच्या शेवटी हातात काय येतं? फक्त एक पुस्तक? अजिबात नाही. हा अनुभव पुस्तकापेक्षा खूप मोठा आहे. चला बघूया की यातून सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला काय मिळतं. सगळ्यात आधी, कथा सांगणाऱ्या त्या वडीलधाऱ्या व्यक्तीसाठी त्यांना केवळ त्यांच्या कथेचं पुस्तक मिळत नाही, तर सोपी एआय टूल्स वापरण्याचा एक नवीन आत्मविश्वास मिळतो. आणि सर्वात मोलाचं म्हणजे आपल्याच कुटुंबाने आपली कथा आस्थेनं ऐकल्याचा एक अविस्मरणीय आणि सन्मानपूर्वक अनुभव मिळतो. आणि कुटुंबाला काय मिळतं? त्यांना एकत्र मिळून तयार केलेलं एक पुस्तक मिळतं, एक असं डिजिटल फॅमिली आर्काईव्ह मिळतं, जे भविष्यात वाढवत नेता येतं. तरुण पिढीला मुलाखत घेणं, लक्ष देऊन ऐकणं यासारखी कौशल्य मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्या कौटुंबिक इतिहासाशी एक जिवंत आणि घट्ट नातं तयार होतं. आणि हेच सगळं आपल्याला मायबुकच्या मूळ तत्वज्ञानाकडे घेऊन जातं. हे केवळ आठवणी जपण्याबद्दल नाही,
तर हे पिढ्यांमध्ये एक पूल बांधण्याबद्दल आहे. याचं जे मूळ डिझाईन आहे ना, त्याचं एकच सूत्र आहे. प्रत्येक वडीलधारी व्यक्ती ही कौटुंबिक व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग आहे आणि प्रत्येक मायबुक हे कमीत कमी एका तरुण व्यक्तीच्या हृदयाला स्पर्श करेल अशा प्रकारे डिझाईन केलं जातं. हे फक्त आठवणी जपण्याबद्दल नाहीये, तर कौटुंबिक नाती अधिक घट्ट करण्याबद्दल आहे. तर मग आता विचार करा, आपल्या कुटुंबात अशी कोणती कथा आहे जी ऐकण्यासाठी आपलं भविष्य वाट पाहत आहे?